इंद्रायणी नदीला आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय परंपरा या माध्यमातून आपण इंद्रायणी नदीला पाहतो। त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक महायुग पुरुषांना या नदीच्या माध्यमातून किंवा नदीच्या जवळपास नदीच्या काठावर असलेल्या त्यांची वास्तव्य त्यांच्या आपल्याला आठवण करून देते इंद्रायणी माता। आणि इंद्रायणीला आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गंगेचे स्थान मानतो, आपण गंगे समान मानतो। त्या ठिकाणी अनेक वारकरी आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा महिन्याच्या वारीला येत असतात आणि त्यामध्ये अंघोळ करत असतात। त्या इंद्रायणी नदीमध्ये इंद्रायणी माता समजून त्यामध्ये त्याचं पाणी तीर्थ म्हणून घेत असतात। आणि अशा परिस्थितीमध्ये ते इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी, ती आता जी प्रदूषित आहे ती स्वच्छ व्हावी याच्याकरता आम्ही आज लक्षवेधी मांडली होती। त्यामध्ये दिलीपांना मोहिते, मी आणि अश्विनीताई अशा आम्ही तिघांनी म्हणून या संदर्भामध्ये राज्य शासनाला काही प्रश्न केले। याच्यामध्ये सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रासायनिक पाणी येतं, त्याचबरोबर काही अनधिकृतपणे त्याच्या बाजूला जे व्यवसाय चालू आहेत त्याच्यामध्ये स्क्रॅपचे व्यवसाय असतील, त्याच्यातलं प्लॅस्टिकचे काही पार्ट्स येतात ते जाळून त्याचं वितळून त्यानंतर काही रासायनिक द्रव्ये पाण्यात सोडली जातात। त्याचबरोबर तिथं काही अनधिकृतपणे काही कत्तलखाने आहेत, रात्रीच्या टायमाला गोमांस येणं किंवा अन्य प्राण्यांचं मांस येणं, त्यानंतर त्याची विल्हेवाट उरलेल्या मांसाची विल्हेवाट ती पाण्यात करतात। म्हणजे आमच्या या पवित्र गंगेमध्ये अशा प्रकारचं चुकीचं काम त्या ठिकाणी होतं। या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी राज्य शासनाला काही प्रश्न विचारले। त्याचबरोबर नमामि गंगे या धर्तीवर आम्ही नमामि इंद्रायणी या संदर्भामध्ये मागं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांनी मिळून एक त्या संदर्भातला DPR तयार केला आणि तो केंद्र शासनाकडे पाठवला। तो अजून प्रलंबित आहे। तो जर पूर्ण झाला तर दोन्ही बाजूला म्हणजे जसं अण्णांच्या कार्यक्षेत्रामध्ये जी 17 गावं येतात, माझ्याकडं काही माझा परिसर येतो, त्याचबरोबर आम्ही आमच्या त्या आजूबाजूच्या नदीच्या दोन्ही बाजूला जे लोक राहतात त्यांचे आरोग्य धोक्यात आले। नवीन गृहप्रकल्प आहे त्यात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले। आम्ही पिंपरी चिंचवडला आता विशेषतः जर रावेतला आम्ही पवणीचं पाणी घेतो, तसंच इंद्रायणीवरनं आम्ही देव आणि तळवड्याच्या शिवेवरनं आम्ही 100 MLD पाणी घेतो। ते पाणीसुद्धा दूषित आहे। त्याच्याकरता सुद्धा आम्हाला याच्यामध्ये काहीतरी आपण ठोस काम करावं, याच्याकरता आम्ही राज्य शासनाला काय करू आणि राज्य शासनाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि योग्य ते निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेले आहेत। तर अण्णा तुम्ही काही गंभीर आरोप केले तर नदी पात्रामध्ये काही रात्री कत्तल जनावरांची प्रजाती आणि ते सगळं पाणी सोडतात म्हणून वारकरी करतात। आज मी महेश लांडगे आणि अश्विनीताई जगताप यांनी इंद्रायणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी सभागृहामध्ये मांडल्या। सरकारनं त्या क्लब करून आज एकत्रितपणानं उत्तर देण्याची भूमिका यामध्ये घेतलेली आहे। खरं म्हणजे हा नगरविकास खात्याचा प्रश्न असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री याला उत्तर देतील असं आम्हाला वाटलं, पण ती जबाबदारी त्यांनी आदरणीय उदय सामंत यांच्याकडे दिली आणि उदय सामंत यांनी काही सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। गेले अनेक वर्ष इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भामध्ये आम्ही प्रश्न मांडलेले आहेत। महेशदादा असतील त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला, मी माझ्या परीने प्रयत्न केला। सगळ्यात मोठा इंद्रायणीचा काठ हा माझ्या तालुक्यामध्ये आहे। ती जी गावं आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या इंद्रायणीवर नाहीत। त्या सगळ्या पिण्याच्या पाण्याचे उद्भव दूषित झालेले आहेत। त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचा काय हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याचबरोबर इंद्रायणी ही गंगे इतकीच पवित्र मानली जाते, कारण इतिहास जर आपल्याला माहिती असेल तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या पायाशी विलीन होण्याकरता पंढरपूरला गेले आणि परमेश्वरानं सांगितलं की तू पंढरपूरमध्ये समाधी घेऊ नको, तू आळंदीमध्ये जाऊन इंद्रायणीच्या तीरावर समाधी घे, कारण ती इतकं पवित्र नदी आहे। आणि म्हणून माऊली परत इंद्रायणीच्या तीरावर आल्या आळंदीला आणि त्या ठिकाणी समाधी घेतली। जर आमच्या धर्मामध्ये इतकं पवित्र स्थान आळंदीला असेल तर ते पवित्र स्थान आज खऱ्या अर्थानं दुर्लक्षित होत आहे। तिथली नदी प्रदूषित होत आहे। आमचा वारकरी सध्यानं आळंदीमध्ये आंघोळ करतो, पाणी घेतो आणि माऊलीच्या दर्शनाला जातो। आज त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवलं तरी अंगाला फोड येतात।
पिण्याच्या पाण्याने काय होत असेल याचा विचार करा. आळंदीमध्ये अनेक साथीचे रोग आहेत. यामध्ये प्रामुख्यानं कावीळ असेल, डेंगू असेल, हा आळंदीकरांचा पिच्छा सोडत नाही. लाखो वारकरी आषाढीच्या निमित्तानं येतात, कार्तिकीच्या निमित्तानं येतात. त्यांना या अपवित्र नदीमध्ये आता आंघोळ करावी लागते, ते पाणी घ्यावं लागतं. माझी सरकारला या निमित्तानं विनंती राहणार आहे की तुम्ही गंगा शुद्धीकरणाकरता कोट्यावधी रुपये खर्च केलेत, रामाचं मंदिर बांधण्याकरता कोट्यावधी रुपये खर्च केलेत आणि आज ही तीर्थक्षेत्र जशी पवित्र आहेत त्याचा तुम्ही जसा विचार करतात. पुराणामध्ये सांगितलं, आमच्या धर्मामध्ये सांगितलं की जसा राम विष्णूचा अवतार होता तसा माऊलीसुद्धा विष्णूचाच अवतार आहे. आणि मग आमच्या दृष्टीने दोन्ही स्थानं जरी एक असतील तर माऊलींच्या समाधी स्थानाला सुद्धा तितकं महत्त्व द्यावं, त्या इंद्रायणीला सुद्धा गंगेइतकंच महत्त्व द्यावं आणि ती इंद्रायणी शुद्ध करावी. इंद्रायणीच्या तीरावर जे अनेक बेकायदेशीर धंदे चाललेत ते तातडीने बंद करावेत. बेकायदेशीर बांधकामं आहेत त्याचं घाण पाणी इंद्रायणी सोडलं जातं, बेकायदेशीर कारखाने आहेत त्याचं पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं जातं. आता बेकायदेशीर म्हणलं तर सरकार त्याला परवानगी देतं आहे, लाईटची व्यवस्था देतं आहे, रस्ते देतं आहे, त्यांना MID उद्योग व्यवसाय काढायला परवानगी देतं आणि त्याचा महसूल सरकारकडे जर जमा होत असेल तर सरकारनं हे प्रश्न सोडवण्याचे दायित्व या निमित्तानं घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता जो निधी मिळतो की याच्याकरता जे पैसे मिळतात सरकारला त्यातनं इंद्रायणीचं प्रदूषण थांबवण्याकरता सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद करावी, त्याचा DPR तयार करावा आणि इंद्रायणी प्रदूषणापासून मुक्त करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर महेशदादांनी एक विषय या ठिकाणी छेडला की त्या ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने आहेत. आज जर आम्ही गोवंश हत्या बंदी केली असेल आणि देशातल्या सगळ्या गोवंश हत्या आम्ही जर थांबवल्या असतील तर अशा अनाधिकपणानं जर तिथं अशा प्रकारचे कारखाने कोणी चालवत असेल आणि मग त्याचं सांडलेलं रक्त धुण्याकरता केमिकल वापरलं जातं आणि ते सगळं पाणी इंद्रायणीमध्ये येतं, इंद्रायणी फेसाळलेली असते, त्याच्यावर अनेक बातम्या आलेल्या आहेत. अशा प्रकारचं जर काही होत असेल तर सरकारनं तिथं एकदम भक्कम पावलं उचलली पाहिजेत, कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. असे जे गुन्हेगार आहेत त्यांना तुरुंगामध्ये पाठवलं पाहिजे. आणि म्हणून स्क्रॅपमध्ये केमिकलचे ड्रम धुतले जातात, ऑइलचे ड्रम धुतले जातात, ते सगळं पाणी हे ओढ्याद्वारे त्या ठिकाणी येतं. आम्ही कितीही प्रयत्न केला लोकप्रतिनिधी म्हणून तरी आमचे ते प्रयत्न कमी पडतात. सरकारनं याच्यामध्ये स्वतः भूमिका घेऊन काही निर्णय घेतले, काही कायदा केला तरच इंद्रायणीचं प्रदूषण थांबू शकतं. सरकारनं लोकांचा अंत पाहू नये. आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये वारकरी नावाचं एक अशा प्रकारची भावना असलेली माणसं आहेत आणि मग ती एकदम टोकाची भूमिका घेतात. वारकऱ्यांचा अंत सरकारनं पाहू नये. पवित्र इंद्रायणी, पवित्र भीमा ही स्वच्छ करावी, कारण इंद्रायणीचं पाणी शेवटी भीमा नदीला मिळतं. भीमा नदीचं पाणी पंढरपूरला जातं. ही जी तीर्थस्थळं आमची प्रदूषित होतात त्याच्याकडं सरकारनं लक्ष द्यावं. कारण पंढरीच्या पांडुरंगाला, माऊलीला मानणारा लाखो लोकांचा जनसमुदाय आहे. या समुदायाचा सरकारनं विचार करून याच्यावर तातडीने उपाययोजना करावी, तोडगा काढवा आणि युद्ध पातळीवर नमामि इंद्रायणीचा हा जो प्रयोग आहे हा राबवावा. त्याच्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सहकार्य घ्यावं, MIDCचं घ्यावं, सरकारनं आपलं दायित्व पूर्ण करावं. या सगळ्या प्रदूषित पाणी जसं इंद्रायणीच्या तीरावरचे लोक पितात तर भीमा नदीमधूनच पाणी बारामतीला सुद्धा जातं. बारामतीकरांना सुद्धा हे दूषित पाणी प्यावं लागतं. राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री यांनासुद्धा माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे की दादा आपल्यालासुद्धा हे दूषित पाणी आपल्या बारामतीकरांना प्यावं लागतं. आणि आपण एखादी भूमिका घेतली तर जर पाठपुरावा करायचं ठरवलं तर मला वाटत नाही इंद्रायणीचा प्रश्न राहील. आणि म्हणून अजितदादांना माझी नम्र विनंती राहणार आहे. धर्माच्याबद्दल या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच जागरूक असतात. हिंदुत्वाच्याबद्दल आमचे राज्याचे मुख्यमंत्री जागरूक आहेत. सगळ्यांना माझी नम्र विनंती राहणार आहे की आपण तिघेही कर्तबगार आहात. आपला कर्तृत्वाचा ठसा या इंद्रायणी स्वच्छ करण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळावा एवढी माझी त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे
एवढा मोठा प्रकल्प करायचा असाल तर तो आमदाराच्या किंवा आमदार निधीच्या कुवतीबाहेरचा. याला राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यावी लागेल. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत, पण पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये नदीच्या कडेलाच प्रेतं जाळण्याची पद्धत आहे. आता ही जर पद्धत बदलायची तर लोकक्षोभाला आम्हाला सामोरे जावं लागेल. याच्याकरता सरकारनं काही भूमिका घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारनं कायदा केला, सरकारनं जे DP प्लॅन आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या आणि आणखीन दुसरीकडे जर व्यवस्था करून दिल्या तर लोक ते सुद्धा मान्य करतील. परंतु पूर्वीच्या ज्या प्रथा आणि परंपरा त्या बंद करण्याचं म्हटलं तर लोक आम्हाला विरोध करतील. सरकारनं त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी. एवढी भूमिका पूर्वीपासून आम्ही या निमित्तानं म्हणतो. आमदार असताना गेली अनेक वर्ष आम्ही याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मी राज्याच्या अंदाज समितीचे चेअरमन असतानासुद्धा त्या कालखंडामध्ये या विषयामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका यांना काही दंड केला, तो त्यांनी भरला. परंतु याच्यामध्ये ही जी वेगवेगळी खाती काम करतात, पर्यावरणाचं खातं आहे, उद्योगाचं खातं आहे, नगरविकास खातं आहे, हे सगळे एकत्र देऊन काही ठोस निर्णय घेतला तरच यातनं प्रश्न सुटू शकतो, अन्यथा नाही. याच्याकरता जो मोठा निधी लागतो तो राज्य सरकारच या ठिकाणी उपलब्ध देऊ शकतं. तिथला स्थानिक आमदार त्यांनी कितीही प्रयत्न केले तर ते शक्य होणार नाही. 995 कोटीचा DPR मुख्यमंत्र्यांनी त्याला अंतिम मंजूर देऊन केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. लवकरच तो पूर्ण होईल. हे सगळं आम्ही करून ठेवलं आहे. शौचालयं बांधलेली आहेत, आंघोळीची व्यवस्था केलेली आहे. पण पाणी जर प्रदूषित असेल तर त्याचा उपयोग नाही. नाही, याच्याकरता दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी लागतील. त्याच्याकरता DPR करावा लागतो. पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय टाउन प्लॅनिंग असेल, PMRD असेल यांनी वेगळी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय त्या ठिकाणी कसं जाणार. कारण आपल्याला माहिती आहे की जर स्मशानभूमी असेल तर तिथल्या लोकांच्या वेगळ्या भावना असतात. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कोणी स्मशानभूमी करून देणार नाही. त्याच्याकरता सगळ्या सरकारला जागा आयडेंटिफाय करावी लागेल. त्याच ठिकाणी तुम्ही करा, अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. सरकारनं याच्यामध्ये काहीतरी भूमिका घेतल्याशिवाय याचा प्रश्न सुटणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.